विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील चौथा जो टॉपिक आहे कॉग्नेटिव्ह प्रोसेस किंवा ज्याला आपण बोधात्मक प्रक्रिया असं म्हणतोय, या टॉपिकचा आपण अभ्यास करत आहोत. या टॉपिकमध्ये आपण आत्तापर्यंत अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाच्या वेगवेगळ्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशनचा आपण अभ्यास केलेला आहे, अध्ययनाचं स्वरूप समजून घेतलेलं आहे, लर्निंग प्रोसेस म्हणजे काय हे पाहत असताना अध्ययनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत या पद्धतींचा आपण अभ्यास करत होतो. यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती आहे अभिजात अभिसंधान पद्धती किंवा ज्याला आपण क्लासिकल कंडिशनिंग असं म्हटलेलं होतं. तर या अभिजात अभिसंधान प्रयोगामध्ये डॉक्टर इव्हॉन पेहोलॉव या रशियन शरीरशास्त्रज्ञाने कुत्र्यावरती जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग आपण पाहिला. या प्रयोगामध्ये त्याने बेल आणि अन्न, घंटानाद आणि अन्न अशा पद्धतीचे दोन उद्दीपक त्याने वापरलेले होते. बेल हा कृत्रिम उद्दीपक होता, अन्न हा नैसर्गिक उद्दीपक होता. नैसर्गिक उद्दीपकाला दिली जाणारी लाळ निर्मिती ही प्रतिक्रिया त्याला घंटानाद या कृत्रिम उद्दीपकाशी जोडायची होती आणि या प्रयोगामध्ये झालेही तसंच. शेवटी त्या कुत्र्याला फक्त अभिसंधान झाल्यानंतर घंटेचा जरी आवाज दिला तरी त्या कुत्र्याने या प्रयोगामध्ये लाळ निर्मिती केलेली होती. याचाच अर्थ त्याचं अभिसंधान झालेलं होतं. मूळ उद्दीपकाला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया त्या कुत्र्यानं कृत्रिम उद्दीपकाला जोडलेल्या होत्या, त्याला आपण अभिसंधान असं म्हटलेलं आहे. व्यवहारामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपण अभिसंधान करत असतो. एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी असोसिएशन प्रस्थापित करत असतो, साहचर्य प्रस्थापित करतो. उदाहरणार्थ लहान मुलांचं उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला सांगता येईल की लहान मुलांना जेव्हा आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो तेव्हा डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर त्याला इंजेक्शन करतात. पुन्हा जेव्हा जेव्हा त्या मुलाला तिकडे डॉक्टरकडे घेऊन जाण्याविषयी आपण बोललो की तो मुलगा रडायला सुरुवात करतो. याचा अर्थ डॉक्टर म्हटल्याबरोबर लगेचच इंजेक्शन किंवा इंजेक्शनची सुई या गोष्टी त्याला आठवायला लागतात. या दोन्ही गोष्टीमध्ये तो मुलगा अभिसंधान घडवून आणतो, अभिसंधान करतो आणि त्यामुळे त्याला नकारात्मक त्या डॉक्टरांची प्रचिती येत असते आणि त्यामुळे तो काय करतो की तिकडे दवाखान्यामध्ये जायला तयार होत नाही. डॉक्टर म्हटल्याबरोबर त्याला भीती वाटायला लागते. हे अभिसंधान झालं. लहान मुलंसुद्धा अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचं अभिसंधान करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर एखाद्या लहान मुलाला जर कुत्र्याचं पिल्लू आवडत असेल म्हणून ते त्याला जवळ घेतं, कुशीमध्ये घेतं, परंतु तेच जर कुत्रं एखाद्या वेळी जर त्याला चावलं, त्याचा जर नकारात्मक त्याला अनुभव आला तर ते परत त्याच्याजवळ जाणार नाही. म्हणजे इथे अभिसंधान घडवून येत असताना दोन गोष्टीमध्ये असोसिएशन प्रस्थापित केलं जातं, संबंध प्रस्थापित केला जातो. काही लहान मुलांना ब्लॅक रंगाची जर्सी घातलेली जी माणसं असतात त्यांच्याविषयी जर भीती वाटत असेल तर काळ्या रंगाचा बुरखा घातलेली एखादी स्त्री जरी समोर आली तरी त्याच्याकडून घाबरण्याची प्रतिक्रिया दिली जाते. म्हणजेच काय तर दोन घटकांमध्ये ही लहान मुलं असोसिएशन प्रस्थापित करतात, अभिसंधान प्रस्थापित करतात. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे, पुढची जी पद्धती आहे अध्ययनाची ती आहे इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग किंवा ज्याला आपण ऑपरेंटल कंडिशनिंग असं म्हणतोय, साधक अभिसंधान असं म्हणतोय. साधक अभिसंधानावरचा जो प्रयोग आहे तो प्रयोग B.F. स्किनर या मानसशास्त्रज्ञाने केलेला आहे. B.F. स्किनर यांनी हा जो प्रयोग केलेला आहे तो उंदीर या प्राण्यावरती केलेला आहे. आपण पाहिलं की अभिजात अभिसंधानावरचा प्रयोग इव्हॉन पेहोलॉव यांचा, रशियन शरीरशास्त्रज्ञांचा, कुत्रा या प्राण्यावरती होता. तर हा जो ऑपरेंटल कंडिशनिंगचा जो प्रयोग आहे साधक अभिसंधानाचा तो B.F. स्किनर यांनी उंदीर या प्राण्यावरती केलेला आहे. त्यासाठी त्यांनी काय केलं, या प्रयोगाची रचना थोडक्यात अशी होती की स्किनर यांनी एक स्किनर बॉक्स तयार केला, स्किनर पेटी तयार केली, ज्याला आपण कूटपेटी असंही म्हणू शकतो. या कूटपेटीमध्ये त्यांनी एक भुकेलेला उंदीर सोडलेला आहे. त्या स्किनर बॉक्सची रचनाच अशी होती की त्या स्किनर बॉक्समध्ये त्यांनी आतमध्ये एक तरफ ठेवलेली होती. ती तरफ दाबल्याबरोबर त्या स्किनर बॉक्सला एक विंडो होती, ती विंडो ओपन होत होती. बघा या ठिकाणी आपण आकृती काढतो आहे, हा स्किनर बॉक्स आहे आणि या स्किनर बॉक्सला इथे एक विंडो ठेवण्यात आलेली आहे आणि इथे एक तरफ आहे. जर उंदराने इकडे उड्या मारता मारता जर त्याच्याकडून तरफ दाबली गेली
तर ही विंडो ओपन होणार असते आणि ही विंडो ओपन झाल्यानंतर इथे बाहेर एका प्लेटमध्ये त्या उंदरासाठी इथे अन्न ठेवलेलं असतं, अन्नाची उपाययोजना केलेली असते. तर अशा पद्धतीची रचना या प्रयोगाची आहे. या प्रयोगामध्ये प्राणी अभिसंधानावरच्या किंवा अध्ययनावरच्या बहुतांश प्रयोगामध्ये प्राण्यांना भुकेलेलं ठेवलेलं आहे, कारण त्याचा उद्देश हा आहे की एखादी प्रेरणा, भुकी प्रेरणा त्यांच्यामध्ये तीव्र केल्यामुळे प्राणी एखादी क्रिया लवकर शिकतात. त्यासाठी जाणीवपूर्वक त्यांना भुकेलेलं ठेवलेलं होतं. स्किनर यांनी भुकेलेला उंदीर या स्किनर बॉक्समध्ये ठेवल्यानंतर हा उंदीर भूक लागल्यामुळे इकडून तिकडे उड्या मारणं, नखाने भिंतीला ओरखडे काढणं, चावा घेणं, अशा निरर्थक अनेक प्रकारच्या हालचाली करतो. असं करता करता योगायोगाने त्याचा पाय या तर्फेवरती पडतो. तर्फेवरती पाय पडल्याबरोबर या स्किनर बॉक्स जी विंडो आहे ती ओपन होते, खिडकी उघडी होते आणि बाहेर जो अन्नपदार्थ ठेवलेला आहे तो अन्नपदार्थ तो उंदीर खातो. तर अशा पद्धतीनं या प्रयोगाची रचना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. इथे स्किनरच्या या प्रयोगामध्ये किंवा काही प्रयोगामध्ये अशी रचना आहे की त्या स्किनर बॉक्समध्येच तरफ दाबल्याबरोबर त्याला आतमध्येच गोळ्या पडण्याची व्यवस्था होती. जोपर्यंत हा उंदीर तिकडे तरफ दाबणार नाही तोपर्यंत त्याला अन्नाच्या काही गोळ्या त्याच्यासमोर येणार नव्हत्या. जेव्हा योगायोगाने उड्या मारता मारता चुकून त्याचा तर्फेवरती पाय ज्यावेळी पडला त्यावेळी त्याच्यापुढे त्याच्या असणाऱ्या प्लेटमध्ये, त्याच्या पुढ्यात असणाऱ्या प्लेटमध्ये काही अन्नाच्या गोळ्या पडत होत्या आणि तो आपली भूक पूर्ण करत होता. तर इथे साधक अभिसंधानाला इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग साधक अभिसंधान म्हणण्याचा उद्देश हाच आहे की इथे प्राण्यांना कुठलीही गोष्ट स्वतःहून मिळत नाही आहे, इथे प्रयत्न करावे लागतात. साधनाच्या साहाय्याने त्याला प्रयत्न करायचे आहेत. पण यापूर्वीचा अभिजात अभिसंधानाच्या पद्धतीमध्ये असं नव्हतं. इथे कुत्र्याने लाळ निर्मिती करू दे अथवा नाही करू दे, त्या कुत्र्याला प्रत्येक प्रयत्नामध्ये प्रयोगकर्ता हा अन्न देतच होता. त्याच्या लाळ निर्मिती करण्याच्या अथवा न करण्याच्या क्रियेवरती अन्न देणं अथवा न देणं अवलंबून त्याने ठेवलेलं नव्हतं. प्रत्येक प्रयत्नामध्ये प्रयोगाच्या रचनेनुसार त्या कुत्र्याला अन्न दिलं जात होतं. परंतु इथे साधक अभिसंधानाच्या स्किनरच्या प्रयोगामध्ये, BF स्किनरच्या प्रयोगामध्ये मात्र असं नाही आहे. उंदराला स्वतःहून प्रयत्न करून अन्न कसं मिळवायचं हे शिकायचं आहे. त्यामुळे याला इन्स्ट्रुमेंटल किंवा ऑपरेंटल कंडिशनिंग असं म्हटलं जातं. तरफ हे साधन आहे या प्रयोगामध्ये वापरलेलं, इन्स्ट्रुमेंट आहे. त्यामुळे तरफ जोपर्यंत दाबली जाणार नाही आहे तोपर्यंत त्या उंदराला अन्न मिळण्याची व्यवस्था नाही आहे. पुढे पुढे काय होतं की सुरुवातीला उंदराला तरफ दाबण्यासाठी योगायोगाने काही बराचसा वेळ लागतो. पुन्हा नेक्स्ट दुसऱ्या प्रयत्नामध्ये उंदीर असाच निरर्थक हालचाली करतो, योगायोगाने त्याचा तर्फेवरती पाय पडतो, त्याला अन्नाच्या गोळ्या मिळतात. पुन्हा मध्ये काही वेळ जातो, पुन्हा भूक तीव्र झाल्यानंतर उंदीर पूर्वीप्रमाणेच निरर्थक हालचाली करतो. पण आता दर प्रयत्नामध्ये अन्न मिळवण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी हळूहळू कमी कमी होत गेलेला आहे. आणि एक वेळ अशी येते की उंदराने इतर कोणत्याही निरर्थक हालचाली न करता या सर्व निरर्थक हालचाली सोडून त्याने डायरेक्ट तरफ दाबलेली आहे आणि अन्न मिळवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ या प्रयोगामध्ये उंदराने हे शिकून घेतलं, म्हणजे प्रयत्नांची संख्या जसजशी वाढत गेली तसतशी चुकांची संख्या या प्रयोगामध्ये कमी कमी होत गेली आणि उंदराचं अध्ययन झालं की तरफ हेच आपल्याला अन्न मिळवून देण्याचं साधन आहे. त्यामुळे त्याने तरफ दाबली आणि अन्न मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ इथे साधनाचा वापर केल्यानंतरच अन्न मिळवता येतं हे त्याने शिकलेलं आहे. त्यामुळे याला साधक अभिसंधान असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे साधक अभिसंधानाविषयी आपण माहिती या आजच्या घटकामध्ये घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे बोधात्मक कॉग्नेटिव्ह लर्निंग किंवा ज्याला आपण बोधात्मक अध्ययन असं म्हणतोय. बोधात्मक अध्ययनाविषयीचं जे संशोधन आहे ते एडवर्ड टोलमन या संशोधकाचं आहे. इव्हॉन पॅव्लोव, रशियन शास्त्रज्ञ इव्हॉन पॅव्लोव आणि साधक अभिसंधानाचा प्रयोग करणारे BF स्किनर यांचं जेव्हा अभिजात अभिसंधानावरचं आणि साधक अभिसंधानावरचं संशोधन चालू होतं त्याचवेळी एडवर्ड टोलमन यांनी हा उंदरावरती व्यूहरचनेसंदर्भातला त्यांनी एक प्रयोग केलेला आहे. या प्रयोगामध्ये एडवर्ड यांनी अशा पद्धतीची रचना केलेली होती
की जो उंदीर त्यांनी त्या व्यूहामध्ये ठेवलेला आहे, मेजमध्ये ठेवलेला आहे, उंदरासाठी एक व्ह्यू तयार केलेला आहे. व्ह्यू म्हणजे मार्ग, त्या प्रत्येक मार्गामध्ये काहीतरी अडथळे ठेवलेले होते आणि या अडथळा त्याला उंदराला कसा पार करायचा हे शिकायचं होतं. या प्रयोगामध्ये जाणीवपूर्वक एडवर्ड टोलमन यांनी अन्नाची व्यवस्था केलेली नाही होती. आपण पाहिलं की इथे दोन्ही प्रयोगामध्ये, अभिजात अभिसंधानाच्या प्रयोगामध्ये अन्न हा उद्दीपक त्यांनी वापरलेला आहे, साधक अभिसंधानामध्ये सुद्धा अन्न हा उद्दीपक वापरलेला आहे. परंतु इथे एडवर्ड टोलमन या संशोधकाने मात्र उंदराच्या व्यूहरचनेच्या प्रयोगामध्ये जाणीवपूर्वक अन्न हा घटक त्याला दिलेला नाही आहे. तरीसुद्धा उंदीर व्यूह कसा भेदायचा हे तो शिकून घेतो. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा रिन्फोर्समेंट न देता सुद्धा त्याने व्यूह भेदण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या अडचणी त्या मेजमध्ये व्यूहामध्ये होत्या त्या अडचणी पार करून उंदीर आपल्या ठरलेल्या गोलवरती पोहोचलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं व्यूह ही बोधात्मक प्रक्रिया ही एक मानसिक प्रक्रिया आहे आणि ही जी मानसिक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या व्यूहरचनेसंदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण या बोधात्मक प्रक्रिया या घटकामध्ये अध्ययनाच्या ज्या वेगळ्या प्रक्रिया आहेत, अध्ययन प्रक्रियेमध्ये ज्या अध्ययनाच्या ज्या वेगळ्या पद्धती आहेत, या पद्धतीमध्ये आपण अभिजात अभिसंधान पद्धतीविषयी माहिती मिळवलेली आहे, ज्यामध्ये आपण इव्हॉन पॅव्लॉव रशियन शरीरशास्त्रज्ञाचा कुत्रा या प्राण्यावरचा प्रयोग आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रयोग आपण पाहिलेला आहे ऑपरेंटल कंडिशनिंगवरचा. ही दुसरी पद्धती आहे अध्ययनासंदर्भातली, ज्याला आपण साधक अभिसंधान असं म्हणतोय. साधक अभिसंधानावरचा प्रयोग जो आहे तो B.F. स्किनर या मानसशास्त्रज्ञाने उंदीर या प्राण्यावरती केलेला आहे. आणि तिसरा जो बोधात्मक अध्ययनाचा जो प्रकार आहे, बोधात्मक अध्ययन ही जी पद्धती आहे ती एडवर्ड टोलमन या संशोधकाने दिलेली जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये उंदीर या प्राण्यावरती प्रयोग केलेला आहे. या उंदराला व्यूहरचना कशी भेदायची हे इथे त्याच्याकडून त्याचं अध्ययन करून घ्यायचं होतं. तर त्या पद्धतीनं ही जी मानसिक प्रक्रिया चालते त्याला त्यांनी बोधात्मक अध्ययन असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, हे 3 घटक या 3 पद्धती अध्ययनाच्या पाहिल्यानंतर उरलेल्या पद्धतीबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.